करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारताच्या दौऱ्यावर आलेल्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्याशी हैदराबाद हाऊस इथं संवाद साधला। या बैठकीत भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर तसंच ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्य सेवा, वाहतूक आणि अक्षय ऊर्जा इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली। डेल्सी रॉड्रिग्ज यांचं काल 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं। त्यांच्या समवेत आलेल्या शिष्टमंडळात व्हेनेझुएला मंत्रिमंडळातले मंत्री आणि प्रतिनिधी यांचा समावेश आहे। भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे। दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची भेट घेतली। भारत आणि व्हेनेझुएला यांच्यातल्या दीर्घकालीन संबंधांविषयी रॉड्रिग्ज यांच्या वचनबद्धतेचा आदर करत असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक